भरत, एक महत्त्वाचा मुद्दा, काल कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाबाबत त्यांच्यावर अक्षरशः त्यांची पिसं काढली की राहुल नार्वेकर यांना आधीच माहीत होतं की काय पद्धतीने निर्णय द्यायचा आहे। त्यानुसार त्यांनी अपात्रतेबाबतचा निर्णय 2 वर्षापूर्वी दिला। मात्र आता त्याच्यावर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे की मी जो काही निर्णय घेतला हा कायद्याच्या चौकटीतच राहून दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिलेली आहे। खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे। राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून जो आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं। खरं तर भरत गोगावले यांची व्हीप म्हणून एकनाथ शिंदे यांनी जी नियुक्ती केलेली होती ती सुद्धा बेकायदेशीर असल्याचे ताशेरे जे आहेत ते कोर्टाने तत्कालीन निकालाच्या माध्यमातून त्या 5 सदस्यीय घटनापीठाने ओढल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि तोच संदर्भ सध्या त्याच संदर्भाच्या अनुषंगाने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत असल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल 5 सदस्यीय घटनापीठाने जो काही निर्णय दिला त्यातील मुद्दे आणि त्या प्रत्येक मुद्द्यानुसार त्या मुद्द्याला अनुसरून कशा पद्धतीने चुकीचा निर्णय या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी दिला त्याचेच एक प्रकारे पिसं काढत असल्याचं सध्या पाहायला मिळतं। कपिल सिब्बल अनुसूची 10 मध्ये 10च्या अंतर्गत राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय कशा पद्धतीने चुकीचा होता हे दाखवून देत आहेत। दोन्ही बाजूचे म्हणजे ठाकरेंचे आमदार असतील आणि शिंदेचे आमदार सगळ्यांनाच पात्र करणं कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे हेच कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादाच्या माध्यमातून सध्या मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार अशी खडाजंगी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। कपिल सिब्बल अत्यंत ताकदीने ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडत असल्याचं पाहायला मिळतंय। 2018ची जी घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून जे पक्षप्रमुख पद आहे त्या पक्षप्रमुखाचा निर्णय किंवा पक्षप्रमुख पदाबाबत सुद्धा राहुल नार्वेकर यांनी केलेल्या टिप्पण्या त्याचीही पिसं काढण्याचं काम सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येत आहे। खरं तर कपिल सिब्बल यांनी अनुसूची 10 मधील फॉर्म बी आणि त्यातील स्पष्टीकरण जे बी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलंय त्यामध्ये काही मुद्दे उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। मिसचिप म्हणजे मूळ गैरप्रकार समजून घेणं आवश्यक आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। ज्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि ज्या पक्षाच्या नावाचा वापर करून हे सगळे लोक सभागृहापर्यंत पोहोचले, निवडून आल्यानंतर त्यांनी त्याच पक्षाच्या नेतृत्वाला आणि अध्यक्षांना आव्हान दिलेलं आहे आणि हेच पक्षविरोधी असल्याचा जो काही मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण केसमध्ये आणखी काही मुद्दे आहेत जे कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं। त्यामध्ये कपिल सिब्बल म्हणतात अशा प्रकारे निवडून आल्यानंतर उद्या कोणताही आमदार उठून मी पक्षाच्या नेतृत्वाला मानत नाही आणि माझा स्वतंत्र प्रतोद किंवा व्हीप नियुक्त करतो असा दावा करू शकत नाही। पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन सर्व राजकीय फायदा मिळवल्यानंतर असा दावा करणं हे 10व्या अनुसूचीच्या आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या मूळ तत्वात बसत नाही, अशी कोणतीही मुभा कायद्यात दिलेली नाही असं म्हणत कपिल सिब्बल यांनी जे काही निर्णय जो काही याआधी निवडणूक आयोगाने दिला होता आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला होता त्याची चिरफाड या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। त्याच्या पत्रावळ्या सध्या त्यांनी एक प्रकारे हवेत भिरकावणं जसं म्हणतात तशाच पद्धतीने ही सगळी लक्तरं एक प्रकारे ते या संविधानिक संस्थांची काढत मिळतात।